आता ब्रेकनंतर मी जाणार आहे योगेशजींकडे. योगेशजी, जसं आपण सांगितलं पहिल्या सेगमेंटमध्ये की काही उणिवा आहेत या सगळ्या व्यवस्थेमध्ये, निवडणूक यंत्रणेच्या ह्याच्यात काही गोंधळ होता. काय आपल्याला असं वाटतं, निवडणूक आयोगाला आपल्याला काय मतदार म्हणून, एक कलावंत म्हणून काय सूचना द्याव्याशा वाटतील? कारण आता विधानसभा तोंडावर आहे पुन्हा, म्हणजे पुन्हा पुढल्या प्रयोगाची पहिली घंटा ही होणारच आहे. मतदार म्हणून मला असं वाटतं, मी माझ्या मतदान केंद्रामध्ये मला ज्या उणिवा जाणवल्या त्या स्पष्ट सांगतो की 7 म्हणजे 7ला बरोबर मतदान सुरू नाही झालं. ते 7:20 पर्यंत त्यांचं काय आतमध्ये चाललेली होती रचना करणं विरणं हे सगळं आधी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नंबर 2, तिथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था नव्हती, त्यांना उभं रांगेत राहावं लागत होतं. म्हणजे नंतर असं झालं की जरी ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदा ते सोडत असतील तरी त्यांचीसुद्धा रांग लागली नंतर. तर त्यांची बसण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे एक मत देण्यासाठी जे 3 ते 5 मिनटा इतका वेळ जात होता तो खूप कमी व्हायला पाहिजे. म्हणजे मिनिटाला एक मत पडलं पाहिजे असं मला वाटतं. या 2-3 सुधारणा मला स्वतःला वाटतात की ज्या विधानसभेच्या याच्यापर्यंत व्हायलाच पाहिजेत, तर मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल. कारण माझ्या समोर त्यावेळेला त्या तासाभरामध्ये जवळजवळ 25 ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्याबरोबर आलेले अशी माणसं, अजून मोठी रांग आहे आणि बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही आणि निघून गेली. दुसरी गोष्ट, पहिल्या मजल्यावरती जे मतदान केंद्र असायची तिथे पुन्हा एकदा की 80च्या पुढच्या लोकांना अगदी हाताला धरून किंवा व्हीलचेअरची जरी व्यवस्था केली असली तरी जिने वर चढवताना त्यांना फार विचित्र पद्धतीने वरती मदत करून घेऊन जावं लागत होतं. सो ते काही वेळेला एम्बॅरेसिंग होऊ शकतं मतदात्यांना. जर आपण इतक्या सोयी उपलब्ध करतोय तर त्याची पण एक व्यवस्था व्हायला पाहिजे किंवा ग्राउंड फ्लोअरवरतीच त्यांचं हे व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त 3 किंवा 4 जिने चढून वर, पायऱ्या चढून वर जाता येईल अशा पद्धतीनेच मतदान केंद्र हवीत असं मला वाटतं. मुंबईकरांची एक अपडेटेड आकडेवारी आता येते मुंबईकरांच्या संदर्भात, ती अशी आहे की मुंबईमध्ये साधारण आता मतदानाची टक्केवारी जी ती 58% जाऊन पोहोचलेली आहे. उत्तर मध्य मधली जी आहे ती 52.84%. मुंबई उत्तरमध्ये 57.76%. मुंबई उत्तरमध्ये सर्वाधिक 58%. आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये 51.44% मतदान झालेलं आहे. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात. खरं तर पुन्हा एकदा जेव्हा पुढल्या वेळी आपण विधानसभेच्या संदर्भात भेटू त्यावेळेस हा जो